आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न. पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात. अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. भगवान रामाच्या 51 फूट उंच पुतळ्याचे अनावरण कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे कॅनडा इथे. प्रश्न 2, 2025चा बाथुकम्मा उत्सव कुठे साजरा केला जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्यामध्ये. प्रश्न 3, कोणत्या देशाचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग भारत दौऱ्यावर आले आहेत? तर त्याचं उत्तर आहे सिंगापूर देशाचे. प्रश्न 4 पाहूया. युद्ध अभ्यास 2025 ची 21वी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे अलास्का इथे. प्रश्न 5, भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनासाठी व्यापक नियम लागू करणारे पहिले भारतीय राज्य कोणते? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्य. प्रश्न 6, 2026 मध्ये होणाऱ्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन कोणता देश करेल? तर त्याचं उत्तर आहे भारत देश. प्रश्न 7, मेळापत उत्सव 2025 अलीकडे कुठे साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे जम्मू काश्मीर इथे. प्रश्न 8, भारतातील पहिले EMI आधारित क्रेडिट कार्ड कोणी लॉन्च केले आहे? तर त्याचं उत्तर आहे युनिटी बँक आणि भारत पे यांनी. प्रश्न 9, कोणत्या देशाने पॅलेस्टिनी राज्याला मान्यता देण्याची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे बेल्जियम देशाने. प्रश्न 10, अलीकडेच कोणत्या राज्याला आपत्तीग्रस्त घोषित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेशला. प्रश्न 11, कोणत्या देशाचा क्रिकेटपटू मिचेल स्टार्कने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया देशाचा. प्रश्न 12, नौका पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी डॉक अँड डाईन उपक्रम कोणी सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे दुबईने. प्रश्न 13, जाफना इंटरनॅशनल भारताच्या कोणत्या शेजारील देशात क्रिकेट स्टेडियम बांधले जात आहे? तर त्याचं उत्तर आहे श्रीलंकामध्ये. प्रश्न 14, ब्रिटिश संग्रहालयाने 16व्या शतकातील वृंदावनी वस्त्र कोणत्या भारतीय राज्याला उधार देण्याचे मान्य केले आहे? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्याला. प्रश्न 15, जागतिक अंगदान दिवस कधी साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे 13 ऑगस्टला. प्रश्न 16, 2025 मध्ये जागतिक नारळ दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 2 सप्टेंबरला. प्रश्न 17 पाहूया. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 2026 हे वर्ष कोणत्या वर्षाचे वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे महिला शेतकऱ्यांचे आंतरराष्ट्रीय वर्ष. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.